मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दारू तस्कर आणि गुटखा माफियांना नेमके कोणाचे संरक्षण आहे? अवैध धंद्यात राज करणाऱ्या या माफियांचा गुरु कोण आणि या कथित गुरुचा अक्का तरी कोण? हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल, पण सध्या पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रश्नांची चर्चा रंगताना दिसतेय. पालघर जिल्ह्यात गाजत असलेल्या गुटखा प्रकरणाला आता नवं वळण मिळालं असून अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित गुटख्याविरोधात मोका कायद्याचा वापर करण्याबाबत भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता गुटखा आणि दारू माफियांना साथ देणाऱ्या घटकांवरही कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसात पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या सतर्कतेमुळे आणि मजबूत नेटवर्कमुळे 2 मोठ्या कारवाई झाल्या. या कारवायांमधून गुटख्याने भरलेल्या टेम्पो आणि आलिशान वाहनांमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याचं उघड झालं. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि दारूची तस्करी कोणाच्या पाठबळाशिवाय शक्य आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान काही स्तरावर पालघर जिल्ह्यातही एखादा कथित सचिन वाझे तयार झाला आहे का, अशी चर्चा रंगली आहे. आणि हे वास्तव सत्य आहे. दारू गुटखा अवैध धंद्यातून कोट्यवधींची माया जमून स्वतःचे स्वतंत्र नेटवर्क उभे करण्यात आले आणि त्याच्या जोरावर वरिष्ठांच्या आदेशांनाही बगल देत राजरोसपणे दारू व गुटख्याची तस्करी होताना दिसते. याबाबत चौकशीची मागणी होती. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी अनेक कारवाई केल्या असल्या तरी या संपूर्ण साखळीमागील सूत्रधार कोण, अवैध तस्करीला पाठबळ देणारे घटक कोण आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होणार का, हे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. गोरखधंद्यांचा गुरु कोण आणि त्या गुरुचा अक्का कोण, याचा शोध घेऊन अवैध तस्करीला पाठबळ देणाऱ्या कोणत्याही घटकावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेमधून जोर धरली आहे. आता या सर्वांचे लक्ष तपास यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले.